मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झाला आहे. आता मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शिष्यवृत्ती, फी, प्रतिस्फूर्ती, प्रशिक्षण योजना आणि अनेक शैक्षणिक सवलती मिळणार आहेत. पण या जी-आरमध्ये नेमकं काय, कोणाला फायदा होणार आणि विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण जी-आर सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टेक संवाद चॅनल. जर तुम्ही मराठा समाजातील विद्यार्थी असाल किंवा तुमच्या घरात शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाने 5 जून 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. जी-आरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यात येतील. बघा, त्यामध्ये पहिली घोषणा काय केली आहे, या जी-आरनुसार ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू आहे. म्हणजे शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग आता अधिक सोपा होणार आहे. बघा, दुसरी काय घोषणा आहे, शाळा ते 12वी पर्यंत शिष्यवृत्ती. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजना ही आता मराठा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट आहे तिसरी घोषणा, वाहन चालक आणि वाहन प्रशिक्षक म्हणजेच ओबीसी उमेदवारांसाठी असलेले मोटार वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना आता मराठा समाजातील युवकांसाठी ही लागू केली जाणार आहे. ही योजना सारथी संस्थेमार्फत राबवली जाणार आहे. आता बघा, 4 नंबरची घोषणा काय आहे, खाजगी ITI किंवा PPP पद्धतीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. तर बघा, पुढची आहे 5 नंबरची घोषणा, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 16 विविध प्रकारच्या प्रतिपूर्ती योजनांचा लाभ मराठा विद्यार्थ्यांनाही दिला जाणार आहे. आता पुढची आहे 6 नंबरची घोषणा, महाराष्ट्रातील विद्यार्थी जर दुसऱ्या राज्यात व्यावसायिक शिक्षण घेत असतील तरीही त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या जी-आरमध्ये, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सवलती लागू आहेत आणि भविष्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्या नवीन शैक्षणिक सवलती लागू केल्या जातील त्या सर्व सवलती आपोआप मराठा समाजालाही लागू होतील. म्हणजेच प्रत्येक नवीन शैक्षणिक योजनेचा फायदा मराठा विद्यार्थ्यांनाही मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. महाडीबीटी बाबत मोठी अपडेट, सरकारने महाडीबीटी पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतील. हे कधीपासून लागू होणार आहे मित्रांनो, या जी-आर मधील सर्व तरतुदी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू राहणार आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, हा जी-आर म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारा असा आदेश नाही. हा जी-आर विविध विभागांना योजना लागू करण्याचे निर्देश देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील काही दिवसांत महाडीबीटीवर येणाऱ्या अधिकृत सूचना, अर्ज प्रतिक्रिया आणि पात्रतेचे नियम यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहिलं तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा शासन निर्णय आहे. शिष्यवृत्ती, फी, प्रतिस्फूर्ती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि इतर अनेक शैक्षणिक सवलती आता ओबीसी प्रमाणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुमच्या मते हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठा समाजातील प्रत्येक विद्यार्थी व पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.